Hello everyone, this is Abhishek Mahale. मित्रांनो, welcome to the next new video of numerical dose. This is episode 2.1 for geotechnical engineering. Previously आपण strength of materials वरती numerical dose चा episode 1.1 बघितलेला होता. त्याचे काही ग्लिम्स मी तुम्हाला शो करू इच्छितो. हे आपण बघितलेलं होतं. हा न्यूमरिकल आपण बघितलेला होता. फ्री एक्सपान्शन, थर्मल एक्सपान्शन, त्याच्यानंतर जनरलाइज हुक्स लॉ वरती ऑल अराउंड स्ट्रेसचा, लोडचा, त्याच्यानंतर या प्रकारचा एक न्यूमरिकल लॅटरल स्ट्रेन पॉइसन्स रेशो रिलेटेड, ॲक्झियल इलॉंगेशन ऑफ प्रिझमॅटिक अँड नॉन प्रिझमॅटिक बार्स बद्दल आपण डिस्कस केलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण जनरल जो आपला फॉर्म्युला आहे डेल्टा इज इक्वल टू PL/A, सो ॲक्झियल इलॉंगेशन ऑफ प्रिझमॅटिक बार, त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं होतं. नाव इन दिस लेक्चर वी विल स्टार्ट विथ द जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. याच्यामध्ये तुम्हाला 5 न्यूमरिकल आहेत. हे जे न्यूमरिकल आहेत हे न्यूमरिकल एक्झाम मध्ये येत असतात. पुन्हा कुठली एक्झाम द्या तुम्ही, त्याच्यामध्ये जिओटेक्निकल इंजिनिअरिंगच्या फर्स्ट चॅप्टरचे न्यूमरिकल्स जे आहेत ते कंपल्सरी 1 किंवा 2 न्यूमरिकल्स असतात. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द न्यूमरिकल्स. A soil has a void ratio of 0.4, 0.75 and 0.5 in its densest, loosest and disturbed and undisturbed state. What will be the density index of soil? So very first तुम्हाला density index काय आहे ते माहित असलं पाहिजे. Density index जो आहे, that density index तो म्हणजे ID. त्याचा सिंपल फॉर्म्युला असतो Emax minus E upon Emax minus E minimum. ओके, सो याच्यामध्ये लक्षात ठेवा की सॉइल लूजेस्ट असेल किंवा डेन्सेस्ट असेल किंवा फील्ड मध्ये असेल, यालाच आपण अनडिस्टर्ब्ड बोलतो. अनडिस्टर्ब्ड. ओके, सो लूजेस्ट स्टेट म्हणजे मोकळी कमी डेन्सिटी वाली, तर मॅक्सिमम व्हॉइड रेशो असतो. सो इथे याच्या करस्पॉन्डिंग तुमचा येतो Emax. त्याच्यानंतर डेन्सेस्ट स्टेट म्हणजे सगळ्यात कॉम्पॅक्ट स्टेट, त्याच्यासाठी E मिनिमम असतो आणि रिमोल्डेड साठी E असतो. त्याच्यामुळे या फॉर्म्युल्यामध्ये, या एक्सप्रेशन मध्ये Emax E मिनिमम हे काय आहे ते तुम्हाला लगेच क्लिक झालं असेल. सगळ्यात मॅक्सिमम व्हॅल्यू कोणती आहे इथे, तर 0.75. सगळ्यात कमी वाली व्हॅल्यू कोणती आहे, 0.4. आणि इंटरमिडिएट व्हॅल्यू कोणती आहे, 0.5. सो फक्त या व्हॅल्यूज इथे पुट करायच्या आहेत. सो Emax किती असणार आहे तुमचा, 0.75 मायनस E किती असणार आहे, 0.5 डिवाइड बाय Emax किती अगेन 0.75 आणि मायनस E मिनिमम किती आहे 0.4. हे सगळं गुणिले 100. दिस इज द डेन्सिटी इंडेक्स. सो याच्यामध्ये 0.75 वजा 0.5 इज 0.25, 0.75 वजा 0.4 इज 0.35. सो आन्सर इज 5/7. आन्सर इज 5/7. कारण सरळ तुम्ही याला 0.25 0.35 आहे तर 25/35 लिहू शकतात. आणि 25/35 ला फर्दर भाग दिला 5ने तर दिस विल बी 5 5 25 5 7 35 आणि सरळ 5 ला भाग देऊन द्या. 700.77 आर 49. ओके, 1.07173.074, 0.714. सो 0.714 into 100 is nothing but 71.4%. So the answer is 71.4%. This is very clear. Okay, so it is easy numerical. It was a easy numerical. Let us move to the next one. The dry unit weight of soil mass was 15 kilonewton per meter cube. What will be the moist unit weight of soil mass if the water content of soil was 20%? Now the dry unit weight, saturated unit weight, moist unit weight, or the bulk unit weight, submerged unit weight, these are all different types of unit weights. Dry unit weight of soil mass त्यांनी दिलेला आहे. And what will be the moist unit weight of soil if the water content of the soil was 20%? सगळ्यात अगोदर तर लक्षात घ्या की वॉटर कंटेंट वाढला, if water content increases, water content
increases, युनिट वेट increases. कारण बघा कसं आहे, ड्राय सॉइल जे असते त्या ड्राय सॉइल मध्ये पाणी जर तुम्ही ऍड करणं सुरू केलं तर ती सॉइल ओली होत जाईल आणि वजन तिचं काय होत जाईल, वाढत जाईल, इन्क्रीज होत जाईल. देअरफॉर इथे जनरल आहे की ड्राय जर 15 आहे, ड्राय जर 15 असेल तर पाणी टाकल्यामुळे त्याचं वजन काय होणार आहे, वाढणार आहे. त्याच्यामुळे हे आन्सर तर कधीच नसणार आहे. आणि इव्हन मला वाटतं की 15चं फक्त 16 नाही होणार 20% पाणी टाकल्यावर. तर ऍज अ गेस हा पण मला नाहीच वाटतोय. तरीही स्पेसिफिकली हा तर बिलकुल नाही 12. या तिघांपैकी काहीतरी उत्तर आहे आणि मला वाटतं 20 किंवा 18 असेल. 16ची पण माझी गॅरंटी कमीच आहे. बट फिक्स वाला जर म्हणायचं गेलं की कोणतं आन्सर ऍब्सोल्युटली नाहीये तर 12 बिलकुल नाहीये. बिकॉज ड्राय मध्ये पाणी टाकल्यावर वाढणार आहे ते. आता फॉर्म्युला याचा काय असतो, तर फॉर्म्युला जनरल असतो गॅमा ड्राय इज इक्वल टू गॅमा बल्क अपॉन 1 प्लस डब्ल्यू. आता हा जो डब्ल्यू आहे हा डब्ल्यू इथे रिलेटेड असतो. जर तुम्ही इफ डब्ल्यू इज इक्वल टू 100% केलं, म्हणजे डब्ल्यू च्या जागी इफ डब्ल्यू करस्पॉन्ड्स टू एस आर इक्वल टू 100%, तर गॅमा बल्क हा गॅमा सॅच्युरेटेड लिहू शकतात. म्हणजे थोडक्यात तुम्ही दॅट इज इफ डब्ल्यू इज द सॅच्युरेशन मॉइश्चर कंटेंट, तर सॅच्युरेशन मॉइश्चर कंटेंट म्हणजेच डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती, 1. ओके, सॅच्युरेशन मॉइश्चर कंटेंट म्हणजे डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1. मग हे सॅच्युरेटेड मॉइश्चर कंटेंट जे ते तुम्ही इथे जर पुट केलं, दस जो गॅमा आहे, गॅमा ड्राय कॅन बी रिटन ॲज गॅमा सॅच्युरेटेड इफ वी पुट हिअर 1 प्लस डब्ल्यू सॅच्युरेटेड. याच्यावर पण न्यूमरिकल्स येऊ शकतात. सो हा फॉर्म्युला तुम्ही सॅच्युरेटेड युनिट वेट साठी सुद्धा लिहू शकतात. फक्त वॉटर कंटेंट कोणतं टाकायचं, सॅच्युरेशन वॉटर कंटेंट. सो तुम्हाला जर श्रिंकेज लिमिट बद्दल बोलले तर ते येऊ शकतं. बट इथे आपलं काय आहे, इथे फॉर्म्युला आहे गॅमा ड्राय इक्वल टू गॅमा बल्क अपॉन 1 प्लस डब्ल्यू. सो गॅमा बल्क काय होऊन जाईल, गॅमा ड्राय इंटू 1 प्लस डब्ल्यू. सो व्हॉट इज द फायनल आन्सर, गॅमा बल्क इज इक्वल टू व्हॉट इज गॅमा ड्राय, इट इज 15 इंटू 1 प्लस 0.2, कारण 20% आहे. सो 20/100 इज 0.2. सो 12 गुणिले 15 करायचा आहे तुम्हाला. 12 पंचे 60, 0, 12 एक 12, 0, 6 2 8 आणि 1 180 आणि तुमचा 1.2 असल्यामुळे इथे हे. सो 18. सो द आन्सर इज 18 किलो न्यूटन पर मीटर क्यूब. बघा मी बोललो तुम्हाला. 15च्या 20%, 15च्या 10% किती होता, इथे बघा 20%ने वाढली नाही व्हॅल्यू, 20% ने वाढली. 20% ने जर व्हॅल्यू वाढते त्याचा काय अर्थ होतो, 15च्या 20%, 15चा 20% किती येतो, 3 येतो. सो 3 ने वाढेल. जर तिथे 10% दिलं असतं तर 1.5 ने वाढला असता, तर 16.5 आला असता. सो इट वॉज व्हेरी इझी. या 15ला तुम्हाला या कितीने वाढवायचंय, 20% ने वाढवायचंय. सरळ सिंपल ट्रिक आहे, काहीही करायचं नाही. जर ड्राय युनिट वेट दिलेलं असेल, मॉइश्चर कंटेंट दिला असेल आणि युनिट वेट विचारलेलं असेल तर एकच करायचं, मॉइश्चर कंटेंट जेवढे टक्के आहे तेवढ्या टक्क्याने ही व्हॅल्यू सरळ इन्क्रीज करून द्यायची. वन मोर न्यूमरिकल, लेट अस सी. याच्यावरती हा तर पहिला होता ना, याच्यावरती एक आपण अजून प्रॅक्टिस साठी बघू की सपोज तुम्हाला दिलंय गॅमा ड्राय दिलाय 15 किलो न्यूटन किंवा 14 किलो न्यूटन पर मीटर. ओके, मॉइश्चर कंटेंट जे डब्ल्यू इट इज 10%. व्हॉट विल बी द गॅमा बल्क, हे विचारलं तर सरळ सरळ बघा ते वर्डिंग्स मध्ये तुम्हाला काही वाटेल की ड्राय युनिट वेट ऑफ सॉइल इज 14 किलोटन पर मीटर क्यूब, द मॉइश्चर कंटेंट ऑफ सॉइल वॉज 10%, व्हॉट इज द बल्क युनिट वेट. सरळ सरळ या व्हॅल्यूला इतक्या पर्सेंटने इन्क्रीज करायचं, इतक्या पर्सेंटने इन्क्रीज करायचं. म्हणजे 14 मध्ये काय ऍड करणार, 14चा 10% ऍड करणार. ओके, म्हणजे थोडक्यात याला कशाने गुणणार तुम्ही, 1.1 ने गुणणार. सो 10% ऑफ 14 किती होतो, 14चा 10% किती होणार आहे, 1.4 ऍड करायचा. सो आन्सर विल बी 15.4.
व्हेरी इझी. ठीक आहे, मॅथ्स, इट इज नॉट जिओटेक. कारण आपल्याला माहिती आहे की गॅमा ड्राय इक्वल टू गॅमा बल्क अपॉन 1 प्लस WA. आता बघायचं की ड्राय मोठा की तो छोटा. आता जर तुम्हाला म्हटलं की 20 किलो न्यूटन पर मीटर क्यूब आहे बल्क युनिट वेट आणि वॉटर कंटेंट किती आहे 10%, तर ड्राय युनिट वेट किती असेल? ओके, ड्राय युनिट वेट. तर मला सांगा, हा जो 20 आहे हा कसा आलाय? 10% वॉटर कंटेंटने आलेला आहे, बरोबर. तर याला तुम्हाला काय करावं लागेल? रिड्यूस करावं लागेल. थोडक्यात ही व्हॅल्यू जी तुम्ही इथे 1.1 ने मल्टिप्लाय करत होते, तो इथे 1.1 ने डिवाइड करावा लागेल. कस काय? बघा, गॅमा बल्क दिलेला आहे, सो गॅमा ड्राय कसा काढणार? गॅमा बल्क म्हणजे 20 आणि खाली 1 प्लस 10% इज 0.1 म्हणजे 20 डिवाइड बाय 1.1. बघा, हे असे डिवाइड करावं लागेल. ओके, असं ते होईल सिंपल. सो तुम्ही याला 20 ला 11 ने डिवाइड करून ते आन्सर काढणार. 20 11 1 11 9.0 अगेन 11 8 88 अगेन 2.0 11 1 11 9 असं. सो तो तुमचा आन्सर येऊन जाईल 18.1 असं. क्लिअर? अशा प्रकारे ते येऊ शकतं. सो दॅट इज इझी. आणि हा काय, हा सिंपल आहे की ड्राय इज इक्वल टू, इथे जर तुम्ही सॅच्युरेशन मॉइश्चर कंटेंट टाकताय की इतकं वॉटर कंटेंट विच विल फुल्ली सॅच्युरेट द सॉइल, देन व्हॉट विल बी द युनिट वेट, सॅच्युरेटेड युनिट वेट. तर या प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. थोडक्यात इथे वॉटर कंटेंट तुम्ही ज्या लेवलचं टाकणार त्या लेवलचा युनिट वेट मिळून जाईल. आता वॉटर कंटेंट जर तुम्ही 100% सॅच्युरेशनच्या लेवलचं टाकणार, तर 100% सॅच्युरेशनच्या लेवलचा युनिट वेट कोण? सॅच्युरेटेड युनिट वेट, तो तिथे मिळून जाईल किंवा तो तिकडे तुम्ही पुट करू शकता. ओके, सबसिक्वेंट पुढे आपण याच्यावरती पण न्यूमरिकल्स समजा बघू. स्टे ट्यून फॉर इट. व्हॉट विल बी द बॉयंट युनिट वेट? व्हॉट इज बॉयंट युनिट वेट? गॅमा सबमर्ज्डलाच बॉयंट युनिट वेट बोलतात. कोणाला? गॅमा सबमर्जला. आणि गॅमा सबमर्जचा फॉर्म्युला, दोन प्रकारचे फॉर्म्युले, एक सॅच्युरेटेड मायनस गॅमा डब्ल्यू हा एक आहे, ओके, एक, आणि दुसरा आहे तुमचा गॅमा सबमर्ज्ड इक्वल टू G-1 अपॉन 1 प्लस E इंटू गॅमा डब्ल्यू. गॅमा डब्ल्यू इंटू G-1 1 प्लस E. सो पुट करायचं, गॅमा सबमर्ज इज इक्वल टू गॅमा डब्ल्यू काय दिलाय त्यांनी 9.81, जी किती आहे 2.5 मायनस 1, ई किती आहे 1 प्लस 0.5, ई आहे तुमचा 0.5. सो द फायनल आन्सर विल बी 9.81. 2.5 minus 1 is 1.5 divided by again 1.5. Cancel. Answer is 9.81 kilonewton per meter cube. This is gamma submerged. That's it. Okay. असं आहे. The shrinkage limit of soil was, next one, shrinkage limit of soil was 20%. Now इकडे आपण काय करतो, इकडे आपण व्हॉल्यूम ऑफ सॉइल घेतो आणि इकडे आपण वॉटर कंटेंट घेतो. आपल्याला एक ग्राफ भेटतो या प्रकारचा आणि याच्या करस्पॉन्डिंग जे वॉटर कंटेंट असतं ते श्रिंकेज लिमिट असतं. पुढे अजून एक वॉटर कंटेंट येतं ते प्लास्टिक लिमिट असतं आणि पुढे अजून एक येतं ते लिक्विड लिमिट असतं. इथे सॉइल लिक्विड स्टेट मध्ये असते, इथे सॉइल सॉलिड स्टेट मध्ये असते, इथे सॉइल सेमी सॉलिड असते आणि इथे सॉइल प्लास्टिक स्टेज मध्ये असते. सो ही जी व्हॅल्यू असते WL मायनस WP, याला IP असं डिफाइन करतात. ओके, IP. आता इथे म्हटलंय की श्रिंकेज लिमिट ऑफ सॉइल वॉज 20%. श्रिंकेज लिमिट म्हणजे हा आहे, या ठिकाणी डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑलवेज किती असते 100% असते. ओके, म्हणजे सॉइलचे पूर्ण जे व्हॉइड्स आहेत ते कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर आहेत. याला बोललं जातं सिम्पली श्रिंकेज लिमिट. सो श्रिंकेज लिमिट वॉटर कंटेंट जे म्हणजे श्रिंकेज लिमिट
श्रिंकेज लिमिट, लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट हे एक प्रकारचे काय आहेत, हे एक प्रकारचे वॉटर कंटेंट आहेत. सगळ्यात जास्त कोण, लिक्विड लिमिट, त्याच्यापेक्षा कमी प्लास्टिक लिमिट, त्याच्यापेक्षा कमी श्रिंकेज लिमिट. आणि श्रिंकेज लिमिटला डिग्री ऑफ सॅच्युरेशन ही 1 असते ऑलवेज. त्याचं एक्सप्लेनेशन देण्याची आता इथं गरज नाही, आपण न्यूमरिकल सेशन बघतोय. आपण आपल्या लेक्चर्स मध्ये हे बऱ्याच वेळा एक्सप्लेन केलेलं आहे, ज्यांनी लेक्चर केले असेल त्यांनी. ऍपवरती कोर्स आहे, त्याच्यावरती तुम्ही बघू शकता इग्नाइट अकॅडमीचा. द श्रिंकेज लिमिट ऑफ सॉइल वॉज 20%, while the specific gravity of soil was 2.2. the void ratio of soil will be. म्हणजे यांनी आपल्याला सांगितलंय की श्रिंकेज लिमिट जे WS ते आहे 20%. सो बाय डिफॉल्ट काय येऊन जाईल, डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 येऊन जाईल, कारण श्रिंकेज लिमिट म्हटलंय त्यांनी. तर श्रिंकेज लिमिटला ऑलवेज डिग्री ऑफ सॅच्युरेशन 100% म्हणजे 1 असते. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हटलंय त्यांनी 2.2. तर त्यांनी विचारलंय व्हॉइड रेशो किती. सो आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार इक्वल असतो, म्हणजे E इंटू SR इज इक्वल टू W इंटू G. काही लोक याला SE इज इक्वल टू WG म्हणजे सेवाग म्हणतात, सेवाग फॉर्म्युला SEWG. ओके, तर याच्यामध्ये हा W जर तुम्ही WS केला तर डिग्री ऑफ सॅच्युरेशन 1 होऊन जाते, आणि हे रिलेटेड आहेत दोघं. सो सिंपल, इथे 1 इंटू वॉइड रेशिओ माहित नाही, वॉटर कंटेंट 0.2, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.2. सो E येऊन जाईल काय, 22 गुणिले 2 44, आणि 2 पॉइंट सरकवावे लागतील. E काय कधी 4.4 ने येणार किंवा 44 ने येणार, 0.44. सो द फायनल आन्सर इज 0.44. ओके, सो या प्रकारे विचारलं जाऊ शकतं. अजून भरपूर प्रकार आहेत, पुढे आपण सबसिक्वेंटली बघत जाऊ. ओके, नेक्स्ट वन, व्हॉट विल बी द लिक्विडिटी इंडेक्स ऑफ सॉइल मास इफ द लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट अँड नॅचरल वॉटर कंटेंट ऑफ अ सॉइल आर 30%, 20%, 40%. एक लक्षात घ्या की तुमच्याकडे फॉर्म्युला असतो आयपीचा, WL मायनस WP. ऑलवेज रिमेंबर, इथे पण मी तुम्हाला सांगितलं की WL मायनस WP हा आयपी असतो. हा जो आयपी असतो हा 0 फॉर सँड साठी 0 असतो. हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे थेरी मधला, हा येऊ शकतो. आयपी हा WL मायनस WP असतो. आता व्हॉट इज द, आता आपल्याकडे अजून 2 इंडायसिस असतात. एक असतो तुमचा IC, ज्याला बोलतात कन्सिस्टन्सी इंडेक्स, कन्सिस्टन्सी इंडेक्स, आणि अजून एक असतो तुमचा IL, तो असतो लिक्विडिटी इंडेक्स, लिक्विडिटी इंडेक्स. एक असतो तुमचा IC कन्सिस्टन्सी इंडेक्स, दुसरा असतो तुमचा IL लिक्विडिटी इंडेक्स. आता हे जे काही आहे IC आणि IL, याचा फॉर्म्युला इथे आपल्याला तयार करायचा आहे. तर तो कसा करणार, तर बघा, हा WL, WP आणि हा IP खाली लिहायचा अशा प्रकारे. ओके, आता काय करायचं, इथे W लिहायचं आणि दोघं साईडला मायनस चिन्ह द्यायचं. ओके, एक एक्सप्रेशन येतं तुमचं WL मायनस W अपॉन IP, आणि दुसरं एक्सप्रेशन येतं तुमचं W मायनस WP अपॉन IP. याच्यामध्ये हा जो W असतो हा असतो नॅचरल मॉइश्चर कंटेंट. म्हणजे कुठलीही सॉइल असेल तिचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर त्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये कोण आहेत, लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट, श्रिंकेज लिमिट, त्यांचे ते लिमिट सेट ठरलेले. पण आता सध्या सॉइल मध्ये किती मॉइश्चर आहे ही त्याची सध्याची कंडिशन आहे. सो डाटम्स ठरलेले आहेत, लिमिट्स ठरलेल्या आहेत, बाउंड्रीज ठरलेल्या आहेत की 0 पासून ते श्रिंकेज लिमिट इथपर्यंत सॉइल ही सॉलिड स्टेट मध्ये राहील. लिक्विड लिमिट पासून पुढे सॉइल ही लिक्विड मध्ये चालली जाईल. पण वॉटर कंटेंट जर त्या लिक्विड लिमिट पेक्षा जास्त असेल तर ती लिक्विड मध्ये जाईल. असं ते सिंपल आहे. म्हणजे तेच की वॉटर कंटेंट जर इतकं असेल, वॉटर कंटेंट जर इथे कुठेतरी असेल WN, तर वॉटर कंटेंट कुठे फॉल करतंय, WP आणि WS च्या मध्ये. सो सॉइल कशा स्टेट मध्ये असेल, आता सेमी सॉलिड स्टेट मध्ये असेल. सो हे वॉटर कंटेंट पण आपल्याला दिलेलं असणार. आता हा जो फॉर्म्युला आहे तो लिक्विड लिमिट, लिक्विडिटी इंडेक्स असं मॅच होत नाही, कारण याची कन्सेप्ट जर सांगितली तुम्हाला कळेल की का मॅच नाही होत. सो हा जो फॉर्म्युला आहे हा ICचा आहे, L ला L मॅच नाही करायचा, हे लक्षात ठेवून घ्या. आणि हा जो फॉर्म्युला आहे
हा आयएलचा आहे. सो हा तुमचा आयसीचा फॉर्म्युला आला, हा तुमचा आयएलचा फॉर्म्युला आला. तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता त्या व्हॅल्यूज पुट करून. काय दिलं त्यांनी? लिक्विड लिमिट दिलाय, लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट आणि नॅचरल वॉटर कंटेंट रिस्पेक्टिव्हली दिलेले आहेत. म्हणजे लिक्विड लिमिट, प्लास्टिक लिमिट, नॅचरल मॉइश्चर कंटेंट. सो लिक्विड लिमिट किती आहे तुमचा? 30. काय विचारलंय त्यांनी? लिक्विडिटी इंडेक्स विचारलाय. लिक्विडिटी इंडेक्स विचारला म्हणजे हे विचारलंय आपल्याला. सो लिक्विडिटी इंडेक्स विल बी इक्वल टू व्हॉट इज द नॅचरल वॉटर कंटेंट? सगळ्यात शेवटचं 40 मायनस व्हॉट इज द प्लास्टिक लिमिट? 2 नंबरचं 20. and what is IP? IP is WL minus WP. IP is WL minus WP. So what is WL? 40. What is WP? 20. So what will the final answer? काही चुकलंय का? 40. Okay. Liquid limit is 30 actually. हा इथे 30 आहे. लिक्विड लिमिट इज 30. दिस इज WL, दिस इज WP and this is W म्हणजेच नॅचरल. सो WL is 30, this is 20. So answer is 20 by 10. It is equal to 2. What is the consistency index? Let us find out. This is answer is 2 na? Answer is 2. But if we are asked about the consistency, then we can find it also. WL is what? It is 30. What is the natural water content? It is 40. What is plasticity index? WL minus WP, 30 minus 20. So the answer here is 30 minus 40 is minus 10 by 20. Minus 1, I guess. 30 minus 40 is minus 10. 30 minus 20 is plus 10. Answer is minus 1. So if we add IC plus IL, then it is minus 1 plus 2 equal to 1. Please note that IC plus IL is always equal to 1. इवन तुम्ही हे दोन फॉर्म्युले ऍड करून बघा, आन्सर 1 येईल. सो ऑलवेज लक्षात ठेवा, इथूनच तुम्हाला कळून गेलं पाहिजे होतं की लिक्विडिटी इंडेक्स जर 2 असेल तर काय केल्यावर तो 1 होईल. त्याच्यात काय ऍड केलं तर कन्सिस्टन्सी इंडेक्स किती ऍड केला तर तो 1 होईल. -1. दोनातून 1 वजा करावा लागेल. सो -1 याची व्हॅल्यू. थोडक्यात हे लक्षात ठेवा की IC प्लस IL ऑलवेज 1 असतो. ओके. सो तुम्हाला IC जर देऊन दिला तर तुम्हाला IL विचारू शकतात. द कन्सिस्टन्सी इंडेक्स ऑफ अ सॉइल मास वॉज 0.33. व्हॉट इज लिक्विडिटी इंडेक्स? 0.67. इट इज व्हेरी इझी. हा न्यूमरिकल पण येऊ शकतो. ओके. सो दॅट्स इट. हा व्हिडिओ जो आहे तो जिओटेक बद्दल आहे. याच्या प्रिव्हियस आपण बघितला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्सचा. दोघं एपिसोड्सचे जे PDF आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पुट केलेले आहेत. ओके. आणि तुम्ही जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, तुम्हाला नोट्सची आवश्यकता असेल तर तुम्ही 84 59 25 45 33 हा जो नंबर आहे याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा. त्याच्यावर तुमचे डाऊट्स सॉल्व्ह होऊ शकतील. तुमचे नोट्स जर तुम्हाला काही अवेलेबल करून घ्यायच्या असतील तर त्या पण नोट्स तुम्हाला तिथे मिळतील. सो तुम्ही मेसेज करा आणि पेशन्स ठेवा. मेसेज केल्यावर लगेच दुसऱ्या सेकंदाला उत्तराची अपेक्षा करू नका. ओके. आणि जर आज मेसेज करून जर उद्यापर्यंत नोट्स नाही आला तर उद्या परत मेसेज करा. सेम मेसेज कॉपी पेस्ट करत राहा जोपर्यंत तुम्ही फोकसमध्ये येऊन जात नाही. ठीक आहे. एकाच वेळी ते करू नका स्पॅमिंग केल्यासारखं. वेळ लागतो फक्त, इतकाच मुद्दा आहे. थोडे पेशन्स ठेवा, मिळतील नोट्स. ओके. सो दॅट्स इट. थँक्यू. नेक्स्ट आपला जो असेल व्हिडिओ तो असेल आपला स्ट्रक्चरल अनालिसिस वरती. ओके. सो नेक्स्ट आपला न्यूमरिकल सेशन हे स्ट्रक्चरल अनालिसिस वरती असेल. पर्टिक्युलरली डिग्री ऑफ स्टॅटिक अँड कायनेमॅटिक इनडिटर्मिनन्सी वरती असेल. जनरली स्टॅटिकच वरती घेऊ आपण. कायनेमॅटिकला आपण सेकंड व्हिडिओमध्ये करू. पण आपण स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी जी आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. सो दॅट्स इट. थँक्यू व्हेरी मच.